नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ऍडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती। तर आता आपण करणार आहोत निफ्टी 50 पोस्ट मार्केट अनालिसिस। एक्सपायरी 9 जून, तारीख आहे 8 जून, टाइम झालाय 9:30 वाजता। ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण बघायचे शिफ्टिंगला। शिफ्टिंग काय दिसते तर रेजिस्टन्स साइडला शिफ्टिंग बघूया आपण। रेजिस्टन्स साइडला शिफ्टिंग दिसते 23,100 वरून 23,150, 9:28 म्हणजेच रेजिस्टन्स साइडला बुलिश शिफ्टिंग झालेली आहे। आता येऊया सपोर्ट साइडला। सपोर्ट साइडला दिसते शिफ्टेड फ्रॉम बॉटम किती वाजता 23,050 वरून 23,100 ला किती वाजता 9:15। तर त्या शिफ्टिंगला आपण कन्सिडर करणार का नाही करणार। तर सपोर्ट माझ्यासाठी स्ट्रॉंग आहे 23,100 वरती। तर कुणामुळे तर व्हॉल्यूम आणि ओआय चेंज मुळे। ओआय चं 97% दिसतंय, त्याला चेक करूया इन्क्रीजिंग आहे का, तो पण इन्क्रीज आहे। म्हणजेच माझा सपोर्ट स्ट्रॉंग होतोय कुठे 23,100 वरती। आता येऊया रेजिस्टन्स साइडला। रेजिस्टन्स आता कुठे आहे माझा 23,150 ला। कुणामुळे तर ओआय चेंज मुळे त्याची वीकनेस 98% वरती दिसते, ते पण इन्क्रीजिंग आहे। म्हणजे रेजिस्टन्स एसटीटी सपोर्ट स्ट्रॉंग। ठीक आहे, तर माझ्यासाठी बुलिश प्रेशर असेल तर पहिलं मी कॉलच्या बारेने विचार करणार। कॉलचा ट्रेड करायचा असेल तर मी कुठून करू शकतो तर 23,100 चा सपोर्ट। आणि जर समजा 23,200 वरती वीकनेस जशी दिसते तर 23,150 च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड मी प्लॅन करू शकतो। ओव्हरऑल हेडर चेक केलं तर कॉल रायटर कम्पेअर टू पुट रायटर कॉल रायटर जास्त दिसतात। टीव्ही आयटम जर बघितलं तर कॉलची डिमांड जास्त आहे। एलटीपी चेन चेक केलं तर मायनस कॉलचं जास्त झालेलं आहे कम्पेअर टू पुट साइडला। म्हणजेच मार्केट गॅप डाऊन झालंय किंवा ओपन होऊन खाली आलेलं आहे। ठीक आहे, तर आता आपल्याला काय करायचं डेल्टा चेक करूया। कॉलचा आणि पुटचा जर बघितलं तर कम्पेअर टू पुट साइडचा डेल्टा जास्त आहे। पण हे सगळं जरी माझ्या अगेन्स्ट असेल तरी मी सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणार, कारण आपण शिफ्टिंगला पहिलं प्राधान्य देतो आणि शिफ्टिंग माझी रेजिस्टन्स साइड मधनं बुलिश आहे। म्हणजे रेजिस्टन्स साइडने बुलिश प्रेशर असल्यामुळे मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहे। मार्केट आता चालू आहे 23,200 च्या रेंज मध्ये। 23,200 च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड मी कधी करू शकतो जर समजा सपोर्टची वीकनेस वरती इन्क्रीजिंग दिसली 23,200 वरती आणि 23,200 रेजिस्टन्सची पण वीकनेस 23,300 ला दिसली तर मी 23,200 च्या सपोर्ट वरनं कॉलचा प्लॅन करणार। नाही तर तोपर्यंत 23,150 आणि 23,100 च्या सपोर्ट वरनं। आता मला जर रेजिस्टन्स साइडनं चेक करूया 23,200 च्या वरती जर काही वीकनेस नसेल तर 23,200 च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड प्लॅन करू शकतो। 23,300 पर्यंत जर वीकनेस आली तर मार्केट 23,250 च्या रेजिस्टन्स पर्यंत ट्रॅव्हल करू शकतो। 3 मिनिटं पुढे जाऊया। रेजिस्टन्स मध्ये बघितलं तर 23,200 वरती शिफ्ट झाला। रेजिस्टन्स 23,100 ला व्हॉल्यूम होता तो पण शिफ्ट झाला। 23,150 ला ओआय चेंज होता तो पण शिफ्ट झालेला आहे। म्हणजेच मार्केट 23,200 ला रेजिस्टन्स झालेला आहे। सपोर्ट 23,100 वरती स्ट्रॉंग आहे। 23,100 च्या सपोर्ट वरनं कॉल बाय करण्यासाठी अजून पण माझी पर्सेंटेज तेवढी काही इन्क्रीजिंग नाहीये, त्याच्यामुळे 23,200 वरनं मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार नाही। रेजिस्टन्स भेटलं तर 23,200 च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा एक ट्रेड प्लॅन करू शकतो, तो पण कधीपर्यंत जोपर्यंत रेजिस्टन्स मध्ये वीकनेस नसेल तरच। चला प्ले करूया। मार्केट आले 23,200 च्या परत सपोर्टच्या वरती। अजून पण सपोर्ट वरनं मी कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकत नाही। चलो मार्केट आले आहे 23,150 च्या रेंज मध्ये। अजून पण तो काही सपोर्ट पर्यंत आला तर मी कॉलचा ट्रेड करू शकतो का, हा करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही। सपोर्ट स्ट्रॉंग आहे। रेजिस्टन्स जो आहे 23,200 वरती स्ट्रॉंग झालाय। 23,150 वरनं मी कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो। मार्केट 50% आलं परत वरती गेलेलं आहे। मार्केट 23,200 च्या रेजिस्टन्सला टच करत आहे, अजून टच नाही केलेलं। 23,200 च्या सपोर्ट वरती मार्केट आलेला आहे आणि ओआय चे 75% आहेत, व्हॉल्यूम 68% आहे आणि ओआय चेंज 58% आहे। फक्त ओआय आल्यामुळे मी ट्रेड नाही करणार। आपल्याला दोघांचे पण बाकीचे पर्सेंटेज इन्क्रीजिंग असेल तर 200 च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणार। सपोर्ट वरती येताना दिसत आहे 23,200 वरती 75% व्हॉल्यूम, ओआय 78 आणि ओआय चेंज 60%, म्हणजेच इन्क्रीजिंग आहे। म्हणजेच सपोर्ट काय करतोय 23,200 वरती यायचा प्रयत्न करत आहे। रेजिस्टन्स 23,200 वरती, त्याच्या वरचं पर्सेंटेज एकदा चेक करूया काय पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे का, नाही। ओआय फ्लॅट आहे, व्हॉल्यूम फ्लॅट आहे आणि ओआय चेंज पण फ्लॅट आहे। अजून रेजिस्टन्स मध्ये काही वीकनेस नाहीये। मार्केट 23,200 च्या रेजिस्टन्सच्या वरती गेलेला आहे आणि पर्सेंटेज ग्राफ ओपन करून चेक करूया। पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीज होताना दिसत आहेत, म्हणजेच मला ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करायचा नाहीये, तर मी इथनं पुढचा ट्रेड प्लॅन करणार नाही।
मार्केट आलं 23,200च्या परत रेंज मध्ये. काय 23,200च्या रेजिस्टन्स वरनं परत जर रिटेस्ट भेटला तर पुढचा ट्रेड करू शकतो का? नाही करू शकत. का नाही करू शकत? तर व्हॉल्यूम जो आहे 23,200 वरनं व्हॉल्यूमची पर्सेंटेज येणे बाकी 64% आहे. ओवाय चेंज 76% झालाय. म्हणजेच ओवाय तर शिफ्ट झालाय, ओवाय चेंज पण शिफ्टिंगची तयारी करतोय, व्हॉल्यूम अजून काही इंटरेस्टेड नाहीये. जर अशा परिस्थितीमध्ये मार्केट 23,250च्या रेजिस्टन्सला गेला तर आपण तिथनं पुढचा ट्रेड करू शकतो, किंवा डायरेक्ट 23,300चा रेजिस्टन्स. आणि जर कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर मला 23,200च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करावा लागेल. ठीक आहे. मार्केट 23,250च्या लेवलवरतीच टाइमपास करत आहे. सपोर्ट चांगल्या प्रेशर दाखवत आहे. सपोर्ट आता 23,200 वरती स्ट्रॉंग झाले. 23,200 ला जर आला तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करेल. आता मार्केट चालू 23,250च्या रेंज मध्ये, 23,250च्या रेंज मध्ये आहे. म्हणजे मला 23,300 वरती जर वीकनेस तिघांची इन्क्रीजिंग दिसली तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. म्हणजे हा माझा आर होईल, हा RW होईल आणि हा RW/2. तर मी इथनं कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकतो. पण अजून तेवढी पर्सेंटेज इन्क्रीजिंग नाहीये. मार्केट लेवलवरती टाइमपास करते. 23,200 वरती सपोर्ट स्ट्रॉंग होताना दिसत आहे. 72% ओवाय चेंज झालेला आहे आणि 64% व्हॉल्यूम झालेला आहे. तरी पण माझा कॉलचा ट्रेड बनत नाही. 23,200चा सपोर्ट भेटला तरच मी कॉलचा ट्रेड करणार, नाही तर नाही करणार. कॅन्डल लेवलच्या वरती क्लोज झालेली. आता मात्र ओवाय वरती 100% शिफ्ट झालाय. 23,300 वरती ओवाय चेंज 76% आणि व्हॉल्यूम 65% दिसत आहे. चला चेक करूया. आपल्याला एंट्री काय भेटलेली नाहीये, त्याच्यामुळे माझा ट्रेड काही इनिशिएट झालेला नाहीये. मार्केट 23,250च्या रेजिस्टन्सला पोहोचलेला आहे. अजून पण व्हॉल्यूमचं मला काही 71% दिसत आहे फक्त. आणि ओवाय चेंज शिफ्ट झालाय 23,300 वरती. तर इथनं ट्रेंडच्या अगेन्स्ट जे ट्रेड करणारे आहेत त्यांच्यासाठी एक रिस्की पोटचा ट्रेड बनू शकतो. ट्रेंडच्या अगेन्स्ट पण आणि जे रिस्क घेतात त्यांचे पण. सेफ ट्रेडर साठी हा ट्रेड नाहीये. इंडिव्हिज्युअली मी हा ट्रेड केलेला आहे का? नाही केलेला. पण जे रिस्की ट्रेडर आहेत, जे ट्रेंडच्या अगेन्स्ट ट्रेड करतात, त्यांच्यासाठी एक पुटचा ट्रेड बनू शकतो, ते पण रिटेस्टला आला तर. आणि त्या कॅन्डलने रिटेस्ट दिलेली, इथं पुटची एंट्री बनत आहे. मार्केट 50% पेक्षा जास्त मूव्ह झालेला आहे. ज्यांनी पण रिस्की ट्रेडर असतील त्यांनी आता काय करायचं, इथं लॉस बुक नाही करायचा. एसएल कॉस्ट टू कॉस्ट ठेवायचं. पहिले टार्गेट 23,250, दुसरं टार्गेट असणार 23,200. का 23,200 असणार आहे? कारण रेजिस्टन्स जो वरती शिफ्ट झालाय त्याची पर्सेंटेज परत मला इन्क्रीज होताना दिसते. ओवाय चेंज बघा 93% झालाय आणि 72% ओवाय झालाय. म्हणजे रेजिस्टन्स जो वरती शिफ्ट झालेला आहे तो परत रिटर्न खाली येताना दिसत आहे. तर मार्केट 23,200 पर्यंत ट्रॅव्हल करू शकतो. कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झाली तरच होल्ड करायचं, लेवल पर्यंत आले तर बुक करायचं. कॅन्डल लेवलच्या खाली क्लोज झालेली आहे. आता इथे काय करू शकतो तुम्ही, जर समजा माझी पीईची एंट्री इथनं आहे, ठीक आहे, पीईची एंट्री इथनं आहे, इथं माझा एसएल होता, हे माझं टार्गेट होतं, ठीक आहे. आता माझा एसएल C2C झाला 50% आल्यानंतर. आता काय करायचं, मार्केट जर इथं आलेलं आहे, याच्या खाली क्लोज झालंय तर तुमचा एसएल इथं येणार याच्या 50% ला आणि त्या ट्रेडला होल्ड करायचंय 200च्या सपोर्ट पर्यंत. जर हा एसएल गेला तर तिथं अफसोस करायचा नाही, कारण तुम्ही जर 2 डायव्हर्जनचं टार्गेट घेत असाल तर एसएल तुम्हाला ट्रेल करावाच लागेल. मार्केट ज्यावेळेस 50% क्रॉस होईल तुमचा एसएल परत इथे येईल. कुठे येईल? जिथे तुमचं टार्गेट होतं तिथे. मार्केटने 50% पेक्षा जास्त क्रॉस केला आणि इथे तुमचं टार्गेट हिट झालेलं आहे. म्हणजे आपण जर बघितलं तर आज हा रिस्की ट्रेडर लोकांचा ट्रेड झालेला आहे. 2 डायव्हर्जनचं टार्गेट भेटलेलं आहे. सेफ वाल्यांसाठी इथनं ट्रेड बनत नाही. 23,200च्या सपोर्ट वरनं ट्रेड बनू शकतो कधी, जर समजा मार्केट 23,200 ला आलेला आहे. इथून जर मला कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा असेल तर रिटेस्ट भेटला तर मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार, नाही तर नाही करणार. आणि टाइम झालाय 2. तर माझ्यासाठी हा ट्रेड झालेला नाही. सेफ ट्रेडर लोकांसाठी आज ट्रेड झालेला नाहीये. काही प्रॉब्लेम नाही, ज्यांचा ट्रेड नसेल जरी झाला तरी काही अडचण नाही. तुम्ही पण एक सेफ ट्रेडर आहात, तर ट्रेड नाही केला म्हणजे तुम्ही कॅपिटल वाचून आपला एक ट्रेड झालेला आहे. जेणेकरून काय आपलं कॅपिटल वाचलेलं आहे. त्याच्यामुळे
नो ट्रेड झोन आहे, सेफ वाल्यांसाठी, रिस्की वाल्यांसाठी 2 डायव्हर्जनचा ट्रेड भेटलेला आहे. इव्हनिंग वेबिनारची लिंक कुठे भेटेल तुम्हाला, तर होम पेज वरती जायचंय. होम पेज वरती आल्यानंतर तुम्हाला इथं फ्री इव्हनिंग वेबिनार दिसतंय. गेट नोटिफिकेशन वर क्लिक केलं तर तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक भेटेल, तिथे जॉईन करा. तिथे तुम्हाला नोटिफिकेशन पण येईल आणि इथे लिंक असेल, या लिंक वर तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. लाईव्ह वेबिनार वरती जर क्लिक केलं तर तुम्हाला फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक इथनं पण भेटते आणि जॉईन सेशन हे सकाळी 9:30 ते आम्ही 2-2:30 वाजेपर्यंत मॉर्निंगला लाईव्ह असतो गुगल मीट वरती. तुम्ही याला जॉईन करू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, तर प्राइसिंग मध्ये जायचंय, प्रो मॅक्सचा प्लॅन रिचार्ज करायचा आहे. तुम्ही त्याच्यानंतर गुगल मीट वरती आमच्या सोबत जोडू शकता. ठीक आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.